डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झाला आहे. नेमकं काय कारण आहे, कशाच्या बेसवरती त्यांना जामीन मिळाली आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे वकीलच आहेत. काजी सर काय सांगाल, आज जो युक्तिवाद झाला नेमका काय युक्तिवाद झाला? आम्ही बेल ॲप्लिकेशन टाकलं होतं, तर त्या ॲप्लिकेशनवर आयो आणि एपीचं से आल्यानंतर आम्ही आमचं जे काय आर्ग्युमेंट होते ते आम्ही कोर्टासमोर व्यक्त केले. आणि ते आर्ग्युमेंट करताना APP यांचं असं म्हणणं होतं की हे ते लोकप्रतिनिधी असून ते बाहेर जर त्यांना बेल मंजूर करण्यात आली तर ते विटनेसेसला टॅम्पर आणि हॅम्पर करण्याची शक्यता आहे. तर त्या पॉईंटवर आम्ही ठामपणे आर्ग्युमेंट केली आणि नंतर कोर्टाने सगळे पॉईंट्स कन्सिडर करून रमेश म्हात्रेला बेल ग्रँट केली आहे. काय नेमकं काय ठेवले, म्हणजे कशा पद्धतीने जामीन कसा दिलेला आहे, किती रुपयाचं दिलेलं आहे आणि पुढे काय टर्म्स ठेवलेले त्यांनी? आता त्यात बेल ऑर्डरमध्ये काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते आत्ता आपल्याला सांगता येणार नाही, कारण की आम्ही पण ते बेल ऑर्डर नाही बघितलं आहे. फक्त कोर्टाने सांगितलं द बेल ॲप्लिकेशन इज अलाउड आणि 50,000 कॅश बॉन्ड आणि पर्सनल बॉन्डवर सोडलं आहे. अजून 3 आरोपी होते, त्यांच्या संदर्भात देखील आपण अर्ज केला होता का? आज नेमकं कोणाच्या संदर्भात अर्ज दाखल होता आणि त्याच्यावरती सुनावणी? ते जे बाकीचे 3 आरोपी आहे ते आमचे पाटील सरकडे आहे. आम्ही फक्त रमेश म्हात्रे यांचं बेल ॲप्लिकेशन टाकलं होतं, तर आणि बेल ॲप्लिकेशन फक्त रमेश म्हात्रेचं डिसाईड करण्यात आलं. काय नेमकं कशाबद्दल त्यांना देण्यात आलं? कारण तीन दिवसापासून ते ज्या पद्धतीने त्यांचा BP लो आणि हाय होतोय, मेडिकल बेसिस पण वरती सांगितलं. आम्ही जे बेल ॲप्लिकेशन आर्ग्यू केलं होतं ते फक्त मेडिकल ग्राउंडवर नाही आर्ग्यू केलं होतं, आम्ही मेरिट्सवर आर्ग्युमेंट केलं होतं आणि ते सगळं कन्सिडर करून कोर्टाने ऑर्डर केलं असेल. पण ज्या पद्धतीने प्रेझेंट करण्यात आलेलं नेमकं त्यावेळेला पण युक्तिवाद झाला की ज्या पद्धतीने दाखवायला लागलं की ते दबंग आहेत, असे आहेत, मग त्यावेळेला पण आपलं ज्या सांगण्यात आलं की अर्धहून जास्त केसेस सुटलेले आहेत. ते बाहेरची परिस्थिती वेगळी असते आणि कोर्टातली परिस्थिती वेगळी असते. हे पॉलिटिकल कलर देण्यात आलं होतं, पण वेन इट कम्स टू कोर्ट इट इज जस्ट आर्ग्युमेंट ऑन द लिगल पॉईंट. तर ते लिगल पॉईंटवर आम्ही ठामपणे आर्ग्युमेंट करून त्यांची बेल ग्रँट करण्यात आली आहे. मेहरबान कोर्टावर आमचा विश्वास आहे आणि आम्ही ते आदेश मान्य करतो. एकंदरीत रमेश म्हात्रे यांची जामीन मंजूर झालेली आहे. तर आपल्यासोबत त्यांच्यासोबत 3 अन्य आरोपी आहेत, त्यांचेही देखील वकील आपल्यासोबत आहेत. पाटीलजी काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी होतं, आज जो युक्तिवाद झालेला आहे काय नेमका बेस होता? ते युक्तिवाद असा झाला होता की 73 इयर्स ओल्ड आहे, त्यांत एक किडनी आहे आणि BPचा त्रास आहे, हा युक्तिवाद होता. आणि त्या युक्तिवाद ऐकून आम्हाला कोर्टाने रोख जामीन 50,000च्या रोख जामीनवर सोडलेला आहे आणि बाकी 3 आरोपी आहेत त्यांचा बेल आम्ही उद्या दाखल करणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर रमेश म्हात्रे असतील यांना आज जामीन मंजूर झालेला आहे. मात्र 3 जणांचा जामीन अर्ज उद्या दाखल होणार आहे. त्यावरती नेमकं न्यायालय काय सुनावणी देते आणि न्यायालय नेमकं काय आदेश देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.